आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। खेडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात भीषण पाणी टंचाईमुळे नागरिक संतप्त झाले आहेत। अनेक वर्षांपूर्वी नवीन पाणी पाईपलाईन टाकण्यात आली। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात भीषण पाणी टंचाईमुळे नागरिक संतप्त झाले आहेत। सहसंपादक प्रभाकर अडगाळे, अनेक वर्षांपूर्वी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली, मात्र अद्याप त्या लाईनमधून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही। त्यामुळे नागरिकांना 7 ते 8 दिवसांनी एकदाच पाणी मिळत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रश्नावर नगरसेविका कमलताई रवींद्र पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पाणी द्या अन्यथा उपोषण करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। यावेळी नगरसेवक प्रतिनिधी राहुल पाटोळे यांनी 21 कोटी रुपयांच्या पाणी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। तसेच पाईपलाईनद्वारे तात्काळ पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली आहे। दरम्यान पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। नमस्कार, सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। पण एक मनापासूनचा प्रश्न आहे, जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राईब, यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो। जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हा विश्वास आमची ताकद। आंबेडकर नगर पाणी 7 दिवसात येतो, त्याच्या बी काही टाइम नाही, टेबल नाही, रातला टाइम देतात पाणी। पाणी केवाले अजिबात नाही आहे। आली मान्यवर पाणी केवाले जारनं पाणी उचलणं पाणी आम्ही पिरानू 8 दिन में पाणी येतं। बोला काय 2 दिन में पाणी यायला पाहिजे। आम्ही 2 वर्षापासून नळ टाकीचं पाणी नाही आमले आणि 2 वर्षापासून नवं कंडिशन तिथं त्याला पाणी येतच नाही। जुनं कंडिशन 7 दिवस 5 दिवस पाणी देते, रातला टाइम देतात। शेळी पाणी सोडी सरी ना त्या पाणी मागे लागवा, ते पाणी जमा करा तो ते 5 दिन 7 दिन चालत ते पाणी। मग शासन काय करा ना, शासन जपले का आई नवा नाही चालू व्हायला पाहिजे आमले। 83 आंबेडकर नगरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या कामाचा भ्रष्टाचार आणि 21 कोटी पाणी योजनेच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये इथल्या रहिवाशांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम इथले अधिकारी आणि ठेकेदार करत आहे। वारंवार दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून भरपूरदा आम्ही नगरपंचायतीला, जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही निवेदन दिली, परंतु इथल्या रहिवाशांना व आंबेडकरी जनसमुदायाला मुद्दामून पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम इथलं प्रशासन आणि सरकार करत आहे। आमची मागणी आहे की पालकमंत्री साहेब आमदार जयकुमार रावल यांनी कृपया करून इथल्या आंबेडकर नगरातील रहिवासींना लवकरात लवकर नवीन योजना पाणी योजनेच्या अंतर्गत सगळ्यांना नळ कनेक्शन देऊन तेथील नागरिकांना पाणी सुरळीतपणे चालू करण्यात यावे। तसेच जो ठेकेदार आहे त्याने जो काही षडयंत्र रचलेला आहे, जो आंबेडकरी समुदायावर जो काही षडयंत्र रचलेलं आहे, त्या षडयंत्राच्या माध्यमातून मुद्दामून आंबेडकरी जनसमुदायाला पाणी न मिळू देण्याचं कारण या ठेकेदाराने केलेलं आहे। त्याच माध्यमातून या ठेकेदारावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे। जर का तुम्ही या ठेकेदारावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल नाही केले तर नगरसेविका कमलताई रवींद्र पाटोळे व आंबेडकर नगरातील सर्वच महिला या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील। याची सर्वस्व जबाबदारी इथल्या प्रशासन असेल आणि मुख्य अधिकारी नगरपंचायत असेल। धन्यवाद। जय भीम।